शहापूरमधील आदिवासींच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासन आणि श्रमजीवी संघटना उचलणार ठोस पाऊल. प्रलंबित प्रश्नांवर कालबद्ध कृती आराखडा जाहीर. शहापूर तालुक्यातील आधार नोंदणी, जन्म मृत्यू नोंदणी, वन हक्क दावे आणि तीव्र पाणी टंचाई यांसारख्या गंभीर समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासन आता पूर्णपणे सक्रिय झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार श्रमजीवी संघटना आणि विविध शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची संयुक्त समन्वय बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत महसूल, ग्रामविकास, वन आणि आदिवासी विकास विभागाचे प्रतिनिधी तसेच ग्रामस्तरावरील अधिकारी व श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील आदिवासींच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून प्रशासनातर्फे एक कालबद्ध कृती आराखडा जाहीर करण्यात आला. या बैठकीत प्रामुख्याने आधार कार्ड नोंदणीवर विशेष भर देण्यात आला. शहापूर हा आदिवासी बहुल तालुका असल्याने येथील आदिम कातकरी समाजातील अनेक नागरिकांकडे अद्याप आधार कार्ड नसल्याचे समोर आले आहे. यावर उपाय म्हणून तातडीने आधार कॅम्प लावण्याचे नियोजन करण्यात आले असून मे महिन्यापर्यंत सर्व पात्र व्यक्तींचे आधार अर्ज भरून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, जेणेकरून कोणताही नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही. वन हक्क दाव्यांच्या संदर्भातही बैठकीत कडक पवित्रा घेण्यात आला. तालुक्यातील साधारण 250 दावे ग्रामपंचायत आणि महसूल स्तरावर तर 700हून अधिक दावे वनविभागाकडे प्रलंबित आहेत. या सर्व प्रकरणांची पुढील 15 दिवसांत सखोल पडताळणी करून ती मंजुरीसाठी उपविभागीय समितीकडे सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तालुक्यातील भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमार्फत वॉटर स्कॅर्सिटी मॅपिंग करून टँकर पुरवठा आणि नादुरुस्त नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याचे ठरविण्यात आले आहे. कोणत्याही पाड्याला उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना ग्रामविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी शहापूरचे गटविकास अधिकारी बाबूराव राठोड यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की शहापूर तालुक्यातील आदिवासी बांधवांचे आधार कार्ड, वन हक्क दावे आणि पाणी टंचाई यांसारखे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. आम्ही सर्व विभागांची संयुक्त बैठक घेऊन ठोस कृती आराखडा तयार केला असून मे महिन्यापर्यंत आधार नोंदणी पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल. या बैठकीला तहसीलदार परमेश्वर कासुले, गट विकास अधिकारी बाबूराव राठोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी महेश कवडे, वनपरिक्षेत्रपाल लक्ष्मण चिखले, विस्तार अधिकारी एन.एच. पाटील, विलास जाधव, बी.आर. वाघुचौरे, दिनेश घोलप, यशवंत धोत्रे आणि जी.के. ठिकामे आणि सर्व ग्रामपंचायतचे ग्रामसेवक उपस्थित होते. श्रमजीवी संघटनेच्या वतीने राज्य संघटक सचिव सीता घाटाळ, जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, तालुका अध्यक्ष माळू हुमणे, निरीक्षक लक्ष्मण चौधरी, सचिव प्रकाश खोडका, उपाध्यक्ष रुपेश आहिरे, विशाल मुकणे, दर्शना आगिमले, संघटक कैलास मुकणे, महिला प्रमुख लक्ष्मी वाघ, महिला सचिव कल्पना वाघ, कार्यालय सचिव कमलाकर शिंदे आणि माजी कातकरी प्रमुख संजय मुकणे यांनी उपस्थित राहून आदिवासींच्या समस्या मांडल्या. प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांना आता गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आज शहापूर तालुक्यातील आधार, जन्म नोंदणी, वन हक्क आणि पाणी टंचाई अनुषंगाने श्रमजीवी संघटना, सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी जनजागृतीसाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी बैठक आयोजित केलेली होती. त्या बैठकीसाठी महसूल विभाग असेल, ग्रामविकास विभाग, वन विभाग, आदिवासी विकास विभाग यांचे सर्व प्रतिनिधी, त्याचप्रमाणे आमचे ग्रामस्तरीय ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आत्ताची ही बैठक पार पडलेली आहे. तर या बैठकीच्या अनुषंगाने जे काही आपले आधार नोंदणी, तालुका हा आदिवासी तालुका असल्यामुळे मोठ्या प्रमाणे आदिम कातकरी व्यक्तींकडे जे काही आधार कार्ड नसल्याकारणाने त्यांचे आधारचे फॉर्म भरून घेणे, त्यांचे आधार कॅम्प लावणे याबाबत नियोजन केलेलं असून मे एंडिंगपर्यंत जास्तीत जास्त आधार नोंदणी करण्याचं नियोजन या बैठकीच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याचप्रमाणे
जे काही वन हक्क वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत त्यामधील काही वन हक्क दावे साधारणतः 200 ते 250 वन हक्क दावे आमचे ग्रामसेवक किंवा ग्राम महसूल अधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित आहेत. उर्वरित 300 हे वन विभागाकडे आहेत. तरी सर्वांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या 15 दिवसामध्ये या वन दाव्यांची पडताळणी करून त्याचं व्हेरिफिकेशन करून उपविभागीय समितीकडे सादर करण्याबाबत या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. त्याबरोबर जो तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो पाणी टंचाई. पाणी टंचाईच्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी यांच्याकडून आढावा घेऊन कोणत्याही प्रकारे टंचाई दरम्यान कोणत्याही गावाला पाण्याची तुटवडा भासणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर याबाबत संघटना असेल किंवा सर्व नागरिक असेल यांच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी सोडविण्याबाबत या ठिकाणी ठोस पावले उचलले जातील याबाबत संघटना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्याला या माध्यमातून आश्वासन देण्यात आलेलं आहे.